मान्सून अजूनही काही पुढे सरकत नाहीये आणि पुढील 4-5 दिवस सुद्धा त्याच्यामध्ये पुढे सरकण्याची शक्यता दिसत नाहीये. नमस्कार, मी किरण वाघमारे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या YouTube चॅनल. आज 15 जून आहे. पाहूयात आज रात्री आणि उद्या 16 जून रोजी हवामान कसं येईल. तर हवामान विभागाच्या अपडेटनुसार मान्सून हा बिहार, झारखंड, ओडिशाच्या अजून काही भागांपर्यंत पुढे सरकला पण महाराष्ट्रातील रेषा अजून पुढे गेलेली नाही आणि 4-5 दिवसांत थोडाफार पुढे सरकेल असं हवामान विभाग म्हणते. खरं तर मान्सून माझ्या अंदाजानुसार अजूनही गोव्यापर्यंतच पोहोचलेल आणि उत्तरेकडचे कोरडे वारे सक्रिय झाल्यामुळे राज्यातील पाऊस हा नाहीसा झालेला आहे. आणि पुढील साधारणतः 20 तारखेनंतर वाऱ्यांची दिशा थोडीशी बदलण्याचा अंदाज दिसतोय. त्यामुळे काही प्रमाणात पाऊस येण्याची शक्यता आहे. तो कसा येईल, कुठे येईल हे आपण पुढे नक्कीच कळवत जाऊ. पण अजूनही खूप मोठ्या क्षेत्रावरती असं पाऊस असंच आशादायी चित्र दिसत नाही. सध्याची जर स्थिती पाहिली तर उत्तरेकडचे हे जे काही कोरडे वारे आहेत ते पाहू शकता कर्नाटकपर्यंत पोहोचलेले आहेत. हा जो मोठा भाग आहे, वातावरण बरचसं कोरडं आहे आणि थोडंसं जे बाष्पयुक्त वारे आहे थोडंसं पूर्वेकडे या भागामध्ये, तर त्या ठिकाणी गडगडी पावसाचे ढग हे दिसत आहेत. म्हणजे विदर्भाच्या काही भागामध्ये पाऊस हा आजही पाहायला मिळालेला आहे. सॅटेलाईट इमेजमध्ये पाहिलं तर अमरावती, वर्धा, नागपूरच्या काही ठिकाणी हे पावसाचे ढग आहेत. तसेच सांगली आणि साताराचा जो भाग होता पूर्वेकडील, तर त्या ठिकाणी सुद्धा पावसाचे ढग हे दुपारनंतर किंवा सायंकाळी थोडेसे विकसित झाले. जतच्या आसपास सुद्धा पाऊस झालेला आहे. मात्र आता या ठिकाणचे ढग हे विरून जाऊ लागलेले आहेत. बाकी अमरावती, वर्धा, नागपूरचे जे ढग आहेत ते दक्षिण पूर्वेकडे पुढे सरकत आहेत. काही ठिकाणी आज पावसाच्या चांगल्या सरी या ठिकाणी सुद्धा बरसलेल्या आहेत. हा पाऊस नंतर चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, यवतमाळचे पूर्वेकडील भाग या भागापर्यंत सुद्धा पोहोचू शकतो. पण व्याप्ती ही खूप कमी राहील. काही ठिकाणीच पावसाच्या थोड्याशा सरी राहतील. राज्याच्या इतर ठिकाणी पावसाची जास्त काही शक्यता दिसत नाही. उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्या सुद्धा जी शक्यता आहे अकोला, वाशिम, हिंगोली, नांदेड, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या राज्याच्या पूर्वेकडील भागात किंवा विदर्भाच्या काही भागांमध्ये आपल्याला गडगडाट आणि पावसाची शक्यता दिसते. अजूनही हा पाऊस सार्वत्रिक नसेलच, मध्यम तर एखाद्या ठिकाणी थोडासा जोरदार होऊ शकतो. या दरम्यान मुंबईपासून ते इकडे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोव्यापर्यंत किंवा लगतवर्ती घाटाचे भाग असेल, ढगाळ हवामान, क्वचित एखाद्या ठिकाणी हलकीशी पावसाची सर येईल, जास्त काही पावसाचा अंदाज नाही. नंतर नंदुरबार, नाशिकपासून अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, मध्य आणि पश्चिम भाग या ठिकाणी वातावरण पूर्णतः कोरडे राहील. आणि इथून पुढचा जो पूर्वेकडील भाग असू शकतो, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगलीचा पूर्वेकडील एकदम भाग किंवा सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, जालना, बीड, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये स्थानिक ढगांवरती लक्ष ठेवा. स्थानिक ढगनिर्मिती झाली तर एखाद्या ठिकाणी गडगडाट किंवा पावसाच्या सरी बरसतील. पण व्याप्ती ही खूप कमी राहील किंवा एखाद्या भागाकरताच हा पाऊस राहील. आणि हवामान विभागाचे इशारे पाहिले तर त्यानुसार उद्या ठाणे, पालघर, मुंबई उष्ण आणि दमट हवामान. रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या ठिकाणी मेघगर्जनेचा पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय. त्यानंतर नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, सोलापूर आणि सांगली या ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा आहे. तसेच मुंबई, ठाणे, नाशिक पूर्व, नाशिक घाटमाता, धुळे, जळगाव हा भाग किंवा इकडे सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर हलका पाऊस किंवा हलकी गर्जना. कोल्हापूर, सिंधुदुर्ग हलका पाऊस किंवा हलकी गर्जना. परभणी, हिंगोली, नांदेड हलका पाऊस किंवा हलकी गर्जना. विदर्भातील इशारे पाहिले तर अकोला, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा या ठिकाणी उष्ण लाटेचा इशारा आहे. तर वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी फेसबुक पेज फॉलो करा, YouTube चॅनल सबस्क्राईब करा.